आणि त्याचा व्हिडिओ तुमच्याजवळ आहे. या बोटीमध्ये किती प्रवासी होते? 80 होते. किती प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय? ती माझ्याकडे काही कल्पना नाही, कारण का काही लोक JNPTला आहेत, काही इथून गेले. सेफ्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी बोटवरती काही साधन नसल्याची माहिती सगळे सगळे लाईफ जॅकेट्स आहेत, त्याचे राब बोयस आहेत, सगळे आहे. आणि आता लाईफ जॅकेट आणि हे कंपल्सरी आहे, कारण का तुम्हाला जे सेफ्टीचे इक्विपमेंट सगळे द्यावे लागतात. प्रवास करताना सगळ्यांनी लाईफ जॅकेट काय माहिती नाही. लाईफ जॅकेटचा प्रश्न नाही. बोटीवर येऊन नेव्हीची बोटच आदळली, त्याला काय करणार तो कॅप्टन आणि हे तो मुद्दा वेगळा आहे. एक ओढ झाली अशी नाही आहे. तो बोटीच्या मधोमध तो येऊन केली, आपल्याला व्हिडिओ दिसतोय. बोटीच्या मध्ये येऊन त्यांनी टक्कर दिली, ते काय 2 तुकडे झाले त्याचे. आणि ही पण पॅसेंजरनेच काढलेलं आहे, ही व्हिडिओ पॅसेंजरची. ओके, ठीक आहे. असा आरोप करण्यात आला आहे. नेव्हीची बोट आदळली होती आणि त्याच्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. जे त्या बोटीचे मालक आहेत त्यांनी मीडिया समोर येऊन ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान तसा व्हिडिओ असल्याचंही ते म्हणतायत, त्यामुळे आता तो व्हिडिओ कधी समोर येतो तेही बघावं लागेल. मात्र सध्या या ठिकाणी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि एकूण या बोटीमध्ये 80 प्रवासी होते.